हाय गाईज, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आज अशी एक व्यक्ती आहे की जिला तुम्ही नेहमी पडद्यामागे बघतात. महाराष्ट्राची हास्य जत्राच्या यशामध्ये त्या व्यक्तीचा पण खूप मोठा हात आहे. तर आज त्याच व्यक्तीला आपण आपल्या कॅमेऱ्यासमोर बोलतं करणार आहोत. आमिर हळकर माझ्यासोबत आहेत. आमिर दादा, नमस्कार. खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं की काही चेहरे असतात जे पडद्यामागून आपली कामगिरी बजावत असतात, त्यातलेच तुम्ही एक आहात. आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा एवढं यश मिळवण्यात त्यात तुमचा पण खूप मोठा वाटा आहे. तर जेव्हा महाराष्ट्राची असं सुरू झालं होतं, आपण बॅक टू जाऊया, तेव्हा वाटलं होतं की त्यातले प्रत्येक कॅरेक्टर, इव्हन तुमच्या टीम मधली पण बरीच लोक, जसं काय टिटवाळ्याचा अजय देवगण वगैरे, हा, अशी नावं पडतील, ती कॅरेक्टर फेमस होती. मग मी सांगू ना तुला की ऍक्च्युली महाराष्ट्राची हास्य जत्रा ज्या दिवशी सुरू करण्याचं ठरलं ना, त्या दिवशी आम्हाला खरोखर याची कल्पना नव्हती की आणि ते पुन्हा तसंच आहे ना की ते किती सस्टेन, कारण अशा प्रकारचे मी जवळपास 4 शो केले होते. म्हणजे त्या अगोदर मी थोडं अजून मागे गेल्यानंतर कॉमेडी एक्सप्रेसचे 500 एपिसोड मी केले. त्यानंतर बुलेट ट्रेन आली, त्याचे 413 एपिसोड मी केले. हो. त्यानंतर म्हणजे जवळपास इंडिव्हिज्युअली माझे ना आजच्या घडीला 1200 ते 1300 एपिसोड माझे झाले. तर मग आमच्यासाठी असं होतं ना की इव्हन गोस्वामी सर किंवा, कारण त्यांनी पण एवढे मल्टी कॅमेरा सेटअप हँडल केलेले आहेत की एक शो करायचा आहे. आणि मग ती सुरुवात झाली मग कॅरेक्टर्स त्याच्यात आमच्याकडे जे जुने आमचे मित्र होते ते आले. पण हास्य जत्रेने एक वेगळं मिरॅकल केलं, एवढं तर नक्की सांगेन. हास्य जत्रेने लोकांच्या मनात एक वेगळं घर केलं. एक सिच्युएशनल कॉमेडी, एक कॉमेडीचा एक नवीन प्रकार आला की ते बघताना तुला कधी ते स्किट जाणवत नाही. तो एखादा नाटकातला एखादा उचलून काढलेला तुकडा बघतेस की काय, कारण ती सिच्युएशन असते ना. सो खरोखरच मला माहिती नव्हतं. आणि मी नेहमी म्हणतो की माझं काम ना तिथे कसं आहे, गलीमध्ये जो फिल्डर उभा असतो बघ, ज्याला 3 स्टंप नाही एकच दिसत असतो, हम्म, हम्म. ऍक्च्युअल 3 स्टंप असतात. सो मी जिथून कॉमेडी बघतो ना, तिथून मला तो एक स्टंप बरोबर हेरायचा असतो. आणि आता ती इतकी सवयीचं झालं टायमिंग की प्लेअर इकडे तिकडे झाला तरी माझा पंच कधी चुकला नाही, तो स्टंप उडवतोच मी. पण कसं असतं, एखादा कार्यक्रम करताना ती कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी फ्रेशनेस आणावा लागतो. हे तुम्ही केलंय. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं की आता हे थोडंसं कंटाळवाणं होतंय, रटाळ होतोय, आयडिएशन सुचणं कमी होतंय, तेव्हा लगेच तुम्ही लोक ब्रेक घेतात हा. आणि परत 1.5-2 महिन्यात पुन्हा फ्रेश कंटेंटसह परत येतात. तर हे खूप गरजेचं असतं ना अशा कार्यक्रमांसाठी. ऍक्च्युली प्रचंड गरजेचं असतं, कारण तुला रोज हसवणं आणि नित्य नेमाने हसवणं. आणि पुन्हा तुला एक गंमत सांगू का, आपण जेव्हा 4थ्या नंबरला 5व्या नंबरला असतो ना, तेव्हा ह्या गोष्टीचं टेन्शन नसतं. एकदा का तुम्ही ती पायरी चढत चढत पहिल्या दुसऱ्या ह्या ठिकाणी येता ना, त्या शिखरावर राहणं कंटिन्यू ना, हे खूप मोठं टेन्शन असतं. मग तिथे ना थोडासा आराम घ्यावा लागतो. कारण ना तू किती कॉमेडी करशील हम्म, सतत, हम्म. तू किती पंचेस काढणार रोजचे. आणि आज हास्ययात्रा बघताना तुला बघ नेहमी एक गोष्ट जाणवते, की हे माझ्या अवतीभोवती कुठेतरी घडतं. त्या सिच्युएशन आहेत ना, या आजूबाजूलाच आपल्या घडणारे असतात. मग त्याच्यासाठी आम्हाला पण आमच्या लेखकांना, दिग्दर्शकांना बाहेर जावं लागतं. आणि मग बाहेर एखादे कॅरेक्टर भेटतात की काहीतरी गमती जमती करणारे, कुठचा तरी तोंडात रुमाल घालून बोलणारा एखादा कॅरेक्टर, एखादा कंडक्टर असा असतो की त्याला तिकीट काढण्याचा कंटाळा असतो, तो लोकांना बोलवतो, ए इथे कुठे जायचं, आणि जा बोलतो. कारण मग हे कॅरेक्टर आहे, याच्यातूनच कॉमेडी निर्माण होते. सो म्हणून आम्ही जरा एक ब्रेक घेतो रे. आणि त्यात पण कुठेतरी कमरेखालच्या विनोद होण्याची काळजी पण घ्यावी लागते, कारण ही ते ही हास्य जत्रेची कमाल आहे. आणि ऑफकोर्स सोनी मराठी त्याच्यासाठी खूप मोठं, कारण सोनी मराठीने ना एक आपली फॅमिली कशी निर्माण करता येईल ना, एक आपला वर्ग तो कुठचा, तर माझ्या बाजूला माझी आई बसली आहे आणि माझा मुलगा बसलाय, तर तिघांनाही तो विनोद आवडला पाहिजे. त्याच्यात असं नाही वाटलं पाहिजे की कुठे ऑकवर्डनेस आला की हे बघताना असा विनोद. तो म्हणूनच हास्य जत्रेचं श्रेय आहे की ते आम्ही जपलंय आमच्या टीमनी. वा. पण मला एक नेहमी प्रश्न पडतो की कॉम्पिटिटर पण तुमचे शो बरेच आहेत, हा. हिंदीमध्ये असतील किंवा मराठीमध्ये असतील. पण त्यातले तुमचे कॅरेक्टर खूप चांगली चर्चेत असतात आणि ती फेमस पण खूप झाली, जे कॅरेक्टरायझेशन तुमच्याकडे होतं. तर त्यामागे ऑफकोर्स सचिन गोसावींचा खूप मोठा हात मोठा आहे. हात आहे. तर ही सुद्धा तुमची ती भट्टी जमली आहे ना, त्याबद्दल नक्कीच आहे. मी तुला सांगू का, आमची भट्टी जमण्यापेक्षा ना, ह्याला ना कोरोना खूप मोठा एक, हम्म. मी असं समजेन की ना एक इफेक्टिव्ह ठरला आमच्यासाठी कोरोना. कोरोनामध्ये झालं कसं की आम्ही इथून वापीला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला आम्ही सगळे एकत्र राहत होतो. किमान एका आठवड्यासाठी आम्ही गेलो होतो आणि जवळपास 1.5 महिना आम्ही तिथे होतो. हो. तर ते जे बॉन्डिंग तिथे निर्माण झालं, ते बॉन्डिंग ह्या सगळ्या गोष्टीला खूप मोठं कारणीभूत कारणीभूत ठरलं. आहे. की आता ना मला कपिल असं सांगशील ना की मला मागून कळतं या समीरला काय म्हणायचंय, किंवा समीर एखादी मुवमेंट काय करणार आहे, हे मला त्याची पाठमोरी असताना पण कळतं. म्हणजे मी एखादा आहे ना कधीतरी असा शो करीन, तुला मी दाखवीन की तुला एक गंमत सांगतो. म्हणजे मी अगदी छोटासा सांगतो की
एखादा पंच येणार असेल तर समीर काय करतो हेही मला माहिती आहे की हो, हा हो. म्हणजे आता पॅडी आमच्याकडे नाही पॅडी होता आमच्या बरोबर. तर पॅडी ना त्याला काय सुचलं ना असं ना तो नागपुडे अशा करायचा. तर मला काय मी याला सांगायचो बाबाला पॅडी काहीतरी ऍडिशन करणार आहे आता बघ. पॅडी ऐकत असेल तर तो फुटेल आता त्याला माहिती आहे ही गोष्ट की म्हणजे एवढे आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो आणि मग त्यातूनच ही कॅरेक्टर्सची जी काही गंमत येते ना करायला. आणि पुन्हा आमचे कॅप्टन रे कॅप्टन ऑफ हम्म. शिप हा सगळ्यात सगळ्यात महत्वाचं असतं. महत्वाचा भाग आहे. सो गोस्वामीनी आता आमच्यासोबत हा पण नाहीये म्हणजे भोजने. सो हम्म. भोजनेचे जेवढे कॅरेक्टर्स आहेत ना हे गोस्वामीनी त्यांना करून दाखवलेले आहेत अक्षरशः. म्हणजे त्याचा टोन कसा असावा, हम्म. तो कसा बोलेल, जर तो वायरमन असेल तर त्याच्या कुठच्या हातात बॅग असेल आणि मग तो त्याचा एक असिस्टंट ठेवावा का, हो. मग त्यातून विराज आला की नुसता तो वायरमन नाही येणार तर त्याला एक हाताला म्हणजे मी तुझे म्हणतोच ना की कॅरेक्टर कशी निर्माण होतात. तर ते सरांना ती ना अख्खी फ्रेम दिसते. हो. सरांना अख्खी फ्रेम दिसते म्हणजे कधी कधी सर आता सरांच्या ना खूप इन्स्टावर आपण बघतो की व्हायरल होतात आमच्या रिहर्सलचा जो भाग असतो ना. तर कधी कधी असं होतं की पूर्ण स्किट झालं वाचलं सगळं झालं आणि मग सर असा एक ब्रेक घेतात आणि मग आर्टिस्टला कळतं आता सगळं चेंज होणार आहे. तर त्यांना तो विनोद दिसतो किंवा त्यांना ते स्किट अख्खं दिसतं की ह्याचा एंड ना खूप छान होऊ शकत नाही आणि मग सर म्हणून आपण उद्या बदलूया. रात्री आमचा 11:30, 12, 1, 1:30 ला जरी पॅकअप झाला तरी कधी कधी सर असं म्हणतात की नाही एक रिशूट करावं लागेल हो. आणि पुन्हा आर्टिस्ट त्याच ताकदीने येतात. त्याच ताकदीने पुन्हा नवीन झालेलं स्किट जे आपण आता केलंय ते विसरलो आणि नवीन करतात आणि ते त्या लेवलला नेऊन ठेवतात. म्हणून त्या हास्य जत्रेत तुम्ही म्हणेन की यश आहे. पण मला खरंच प्रश्न पडतो एवढ्या सगळ्यांना एकत्र सांभाळून ठेवणं खूप मोठं असेल ना. तेवढं मोठं मोठं कुटुंब. 1,200 लोकांचं कुटुंब आहे आमचं म्हणजे एकूण हो, जो तेच तेच. दिसतो त्याच्या मागे आणि त्याच्या मागे अशी जी 1,200 लोकांचं कुटुंब कधी आहे. वादविवाद होतात, रुसवे फुगवे होतात. रुसवे फुगवे किंवा वादविवाद ना वादविवाद नाही होत. रुसवे फुगवे बोलशील ना तर ते होतात. ते होतात कशाने ना बघ शेवटी ना क्रिएटर असतो ना रे क्रिएटरला प्रत्येकाचं एक स्वतःचं म्हणणं असतं. हम्म. ते पुसल्यावर त्याला असं वाटतं की मी चुकलो. पण जेव्हा पुसणारा आहे ना त्याला करेक्ट काय होतं हे दाखवतो ना तेव्हा त्यालाही वाटतं ना यार हे असं हो. व्हायला होतं कदाचित मे बी मी रॉंग होतो. पण नेहमी क्रिएटर मध्ये ना चांगल्या गोष्टी घडण्यासाठी असे वाद झाले पाहिजे पाहिजे. म्हणून तरच एक चांगली कलाकृती निर्माण होते. अरे आम्ही कितीतरी गाणी सर मला तिथे बसल्या बसल्या असे कसं अरे आम्ही इथे गाणं करूया आता जसं तू म्हटलास बघ की राईट्सचा खूप इश्यू आहे हो, हो, प्रत्येक ठिकाणी. हो. मग मग माझ्यातला संगीतकार आणि त्यांच्यातला जो लिरिक्स रायटर आहे असे दोघं मिळून आम्ही गाणी करतो. आता असं झालं की ती गाणी एवढी झालीत की आम्हालाच डीएम येतात की सर हे गाणं रिलीज करा ते गाणं रिलीज करा. मध्यंतरी ह्यानी ओमकार राऊत हम्म. ओमकारने एक गाणं गायलं होतं की ते धून प्रेमाची वाजते धून प्रेम. तर ते आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आम्ही आणतोय कारण ते ओंकारनी मी त्याचा ट्रॅक केला कारण खूप मला SMS यायला लागले त्यावर आणि मग तो केला आणि आमचं स्वतःच असं गाणं आता लवकरात लवकर वा. सगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि ओंकारवर ते चित्रित होईल पूर्णपणे असं चालू आहे. सो आणि साता समुद्र पार पण खूप यश मिळालं कारण तुम्ही प्रचंड खूप शो तिकडे करताय म्हणजे मागची अख्खी नवरात्र तुम्ही तिकडे तिकडे होतं. गेली होती. तर हे जे प्रेम प्रेक्षकांकडनं मिळतंय इथल्या पण आणि बाहेरच्या पण तर ही खरंच खूप मोठी पावती प्रेक्षकांची ना. अमेरिकेत मी काही काही गोष्टी अशा बघितल्या की 300 400 किलोमीटरवरनं लोक शो बघायला यायचे. तर मला ते खोटं वाटायचं खरोखर आहे. कारण माझ्याकडे 400 किलोमीटर म्हणजे मी साधारणतः गोवा पकडतो रे 500 किलोमीटर गोवा आहे. गोव्यातून मी इथून वाशीला जात नाही प्रयोग बघायला. मी बघतो की शिवाजी मंदिरला कधी असेल माझ्या एरियात असेल. सो हे कशामुळे तर त्या त्या शोचं प्रेम आहे त्याबद्दलचं आणि एवढ्या लांबून लोक आले. पण नुसते यायचे नाही तर गिफ्ट घेऊन हम्म. मला तर असे असे काही येऊन भेटले की अमित दादा मला असं वाटतच नाही तू मी तुला असं भेटतोय. मला तर तू रोज आत्ता मी दुपारी बघत होतो. इव्हन आता आम्ही येताना आहे ना आम्ही स्किट बघत आलो. आणि हे ना श्रेय त्या टीमचं असतं. टीमवर्क जेव्हा तुमचं खूप छान होतं ना रे तेव्हा आज बघ प्रत्येकाला नावाने ओळखलं जातं. तुम्ही जेव्हा डेली सोप्स करताना तेव्हा त्या त्या कॅरेक्टर्स मध्ये असता तुम्ही. इथे ना तू ओमकार राऊत असतोस तू शिवाली असतेस म्हणून बाहेर पण लोकांना तुम्हाला त्याच नावाने ओळखतात. आज मला वाटतं असा पहिला शो असेल की ज्यात म्युझिशियन्सना एवढी मोठी ओळख मिळाली आहे ना तो हा एकमेव शो असेल की म्युझिशियन म्हणजे असं मी म्हणणार नाही कुठे पण हे कट कर सारेगमच्या म्युझिशियन्सना पण फार नंतर ओळखायला लागले जेव्हा त्या गोष्टी आल्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की कॉमेडी शो मध्ये सारेगमच्या किंवा एखाद्या म्युझिकल शो मध्ये म्युझिशियनना ओळखणं हे स्वाभाविक आहे कारण तो त्यांचा खूप मोठा भाग असतो. पण एका कॉमेडी स्किटच्या शो मध्ये म्युझिशियनची ओळख होणं कारण तिथे इक्वली म्युझिशियन काम करत असतात. मी आत्ता ना अनुष्का माझ्यासोबत होती आपल्याला
आम्ही एक स्किट केलं होतं. ते स्किट आजही तिला आठवत असेल की त्या स्किटमध्ये प्रसाद खांडेकरला एक गॉगल मिळतो. तो गॉगल लावला की समोरचा माणूस डान्स करताना दिसतो त्याला, आणि तो काढला की सगळं स्तब्ध होतं. आणि हे आम्ही लाईव्ह केलं होतं. हो हो की म्हणजे मला आठवतं, याराजी बसगाची मी राखू तुमची, इथे सगळे स्टॉप व्हायचे. मर्जी न बसा वा. भाऊजी. हे टायमिंग येण्यासाठी ना तुला खूप काळ तिथे जावं लागतं. तो आमचा गेल्या असल्यामुळे तो टीमचा पण खूप मोठा भाग आहे. म्हणजे तो जरी खारीचा असला तरी तो ब्रिज ना घट्ट करण्यात ना खूप जसं की टीम back वर्क आहे. आहे, एकट्या हे माणसाचं teamwork आहे. काम नाही. कधीच नाही ते होत. म्हणजे ऍक्टर असतील, नुसतं माझ्याकडे musician कॉमेडीचं टायमिंग घेऊन फायदा नाही. माझे 5 लोक माझ्यासोबत हो असतात तिथे. हो हो. तर त्या 5 आणि जणांचा तुमच्या ट्युनिंगचं त्या आर्टिस्टचं पण ट्युनिंग जवळ खूप गरजेचं आहे. खूप, म्हणजे अरे एवढे किस्से आहेत ह्या सगळ्या गोष्टीतले. म्हणजे एक आता किस्सा एक किस्सा जसं मी आता तुला एखादं एक सांगतो. आत्ता ना समीर जाधवचा शो आलाय, सम्या सम्या मैफलीचा मैफिलीचं मागे. माझ्या. तर तो मला जेव्हा आला होता, शो येत होता, तेव्हा तो म्हणाला की अरे मला आहे ना एक टायटल करायचंय, पण आम्ही ना ते इन्स्ट्रुमेंटल टायटल माझ्या डोक्यात आहे, असं काय ते नको. मी म्हटलं हा ठीक आहे करू दे. आता तो आला शो, त्याचा प्रयोग झाला, तो मला काही विचारेना, तो आपला तिकडचं काही लावायचा. अं, समीर यार मी एक विचार केलाय रे, पण ते तुला ऐकवू का? तर तो म्हणला तुला कसं वाटतंय? मी म्हटलं नाही मला नाही आवडलं. मग नको ऐकूच मला बोला. आणि एक दिवस ना सहज आम्ही करता करता एक क्लिक झालं मला, आणि ना एक हार्मोनियमचा पार्ट मी वाजवला. तो मी रेकॉर्ड केला. असं मागे माझ्याकडे स्पीकर असतो, रेकॉर्ड केला. आता ट्युनिंग मी तुला म्हणतो ना ती बघ कशी असते. जस्ट तो रेकॉर्ड केलेला पार्ट होता, तो तसाच्या तसा मी वाजवून समीरला पाठवून दिला. आणि समीरने ऐकलं, तुम्हाला हेच मला पाहिजे होतं. आणि मग त्यानंतर मी त्याला म्हटलं बघ हा हार्मोनियमचा पार्ट आहे ना, आपण काय करू की हार्मोनियमचा स्पेशलिस्ट कोण आहे हम्म, हम्म. त्याला आपण त्या टायटल ट्रॅकसाठी बोलू. आणि मग त्यात मग हार्मोनियमचे आपले दिग्गज आदित्य ओक यांना आम्ही बोलावलं. रात्री 1 वाजता मी फोन केला होता त्याला, जेव्हा मी समीरशी माझं बोलणं झालं ना. आता लोकांचं प्रेम बघ त्याच्यावरचं किंवा त्या शोवरचं. साहजिक आहे आदित्य दादाला फोन करायचं म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे काय तो बजेट. म्हणजे कोणी विचार करणार रे, तो आज कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जादूची पेटी त्याच्या हातावर म्हणजे काय बोलू असं होतं रे. मी त्याची त्याला असं म्हटलं मस्करी मस्करीत की अरे तू ते तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल जे वाजवलं ना, इथे मला संध्या दिसली रे नाचताना तुझ्या. हाही ताकद असणारा माणूस, त्याला मी रात्री फोन केला, दादा असं असं आहे रे, एक सम्या सम्या मैफलीत माझा ट्रॅक बनवलाय मी, तर तू वाजवशील का? तो म्हणाला हो, त्यात काय. म्हटलं नाही रे, पण तू पैसे खूप घेतोस. मी पैसे घेणार नाही, मला ट्रॅक पाठव. असं. सो हे त्याच्यावरचं प्रेम आहे समीरचं. मी अशी समीरचं आणि माणसं त्याचं मिळणं खूप नशीब मिळायला ऍक्च्युली नशीब नशीब. लागतं. म्हणजे आजही ना मला कधी कधी वाटतं ना की काय काय गोष्टी घडून गेल्या आमच्याकडनं त्या बघताना. जसं चार्ली, हम्म. चार्लीचं स्किट केलं होतं आम्ही. तर चार्लीच्या स्किटमध्ये ना एक टेक्निकली खूप महत्वाचा मुद्दा होता त्यात. तो असा होता की चार्लीचं म्युझिक जर तू किती वर्ष मागे जाशील आता, बरोबर, आणि मग ना ते चालतं फास्ट फॉरवर्डमध्ये. ऍक्च्युली जेव्हा होतं तेव्हा ते होतं नॉर्मल, बरोबर. पण तो टेलिकास्ट होताना आम्ही तो तसा दाखवला जातो कारण तो त्याला मॅच केला जातो. आता चार्ली म्हणजे म्युझिकच झालं, हो, बाकी काहीच हो, नाही. हो. मी एकदा ना जेव्हा पहिल्यांदा केलं होतं तेव्हा मी असा विचार केला होता, हे जर ट्रॅक मी इथे वाजवते, मी लाईक ए फ्लॅटला वाजवते असं मी विचार केला, थोडंसं म्युझिकल बोलतो, तर तो जर फॉरवर्ड झाला तर तो फार क्रिपी वाटेल. हम्म. म्हणून मी त्याला ना 3 नोट खाली आणला, 4 नोट. आणि आमचा एडिटर आहे, त्या एडिटरशी मी जेव्हा बोललो होतो, माझा मित्र आहे तो, तुला जेव्हा फास्ट फॉरवर्ड होतो तेव्हा ट्रॅक आहे ना, जो साऊंड असतो तो किती फॉरवर्ड होतो रे. हम्म, हम्म. तर तो म्हणतो बघ साधारणतः ना 4-5 नोट ना तो आपोआप जातोच, कारण तो त्याचं. मग मी त्याला एफला केला, आणि मग जेव्हा तू टेलिकास्टला बघतोस ना तर तो वर वाजतोय, पण तरी तो छान वाजतोय, छान त्याचं कारण तेच. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या तिथेच मला अवगत झाल्या. वा. चलो क्या होते, थँक्यू सो मच. खूप किस्से आहेत, बोलत बसतो तर दिवस कमी पडेल. 800 एपिसोड रे. 800 एपिसोड, 8 ट्रिक 24, 2400 स्किट, किती बोलणार आपण. किती बोल दिवस कमी पडतील. हो. चलो थँक्यू Thank you सो very मच much. आणि विश ऑल द बेस्ट. थँक्यू.